केमिकल पासून शॅम्पू बनवून ब्रँडेड शॅम्पू भासवून आठवडी बाजारात विक्री करणारी टोळी अहिल्यानगरच्या MIDC पोलीस स्टेशननं जेरबंद करत मोठी कामगिरी केली आहे। 9 मे 2026 रोजी अहिल्यानगरमधील MIDC पोलीस स्टेशनचे तपास पथक नागापूर येथील आठवडे बाजारात पेट्रोलिंग करीत असताना सह्याद्री चौक नागापूर येथे एक इसम हा विविध कंपनीच्या शॅम्पूच्या बॉटलची स्वस्त दरात विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने संबंधित इसमास ताब्यात घेत त्याचं नाव विचारलं असता त्यानं शान मोहम्मद पप्पू खान आल्बी असं नाव सांगितलं। त्याच्या ताब्यात आढळून आलेल्या शॅम्पूबाबत विचारणा केली असता त्यानं त्याचे साथीदार रब्बानी रजाक अब्बास आणि फैजान अहमद अली खान दोघे राहणार इस्लामनगर तालुका सादाबाद जिल्हा हाथरस राज्य उत्तर प्रदेश असे आम्ही विविध नामांकित कंपनीचे शॅम्पू तयार करून ते कंपनीच्या बॉटलमध्ये भरून त्याची वेगवेगळ्या बाजारात विक्री करीत होतो असं कबूल केलं। संबंधित आरोपींनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या क्लिनिक प्लस, डव, हेड अँड शोल्डर्स आणि पॅन्टीन या कंपनीचे ब्रँडेड शॅम्पूच्या बाटल्या वापरून त्यात अज्ञात केमिकल मिश्रित भरून अस्सल शॅम्पू म्हणून ग्राहकांना विक्री करून ग्राहकांची आणि कंपनीची फसवणूक करून संबंधित शॅम्पू मानवी आरोग्यास अपायकारक आहे हे माहीत असताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक बनावट ट्रेडमार्क आणि लेबल वापरून विक्री करत असताना आढळून आले। आरोपीच्या ताब्यातून 1,186 रुपये किमतीच्या अज्ञात केमिकल मिश्रणाने भरलेल्या क्लिनिक प्लस, डव, हेड अँड शोल्डर तसेच पॅन्टीन या कंपनीच्या बाटल्या, बॉटल पॅकिंगसाठी लागणारं साहित्य, बनावट शॅम्पू बनवण्यासाठी लागणारे केमिकल आणि पावडर असा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे फील्ड ऑफिसर किरीत गुणवंतराय पंड्या यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली MIDCचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि त्यांच्या पथकानं केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।